नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 5वी आणि प्रकरण 9 दशांश अपूर्णांक आणि त्याचा उदाहरण संग्रह 37. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असे उदाहरण संग्रह बघण्यासाठी. चला तर सुरुवात करू. खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा आणि वाचा. मागे जसं आपण उदाहरण संग्रह 37 सोडवलाय त्याच पद्धतीने हा सुद्धा 36 सोडवलाय त्याच पद्धतीने आपल्याला 37 सुद्धा सराव संच सोडवायचा आहे. तर त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? 9.1/10 दिलेला आहे. त्याचा दशांश अपूर्णांकात आपल्याला लिहायचं आहे. तर 9.1/10 आपल्याला जर दशांश अपूर्णांकात लिहायचा असेल तर जसं की 1/10 आहे. आपल्याला माहिती आहे 1/10 किंवा 1/100 किंवा 1/1000 किंवा 1000 1/10,000. तर अशा वेळेस हे काय होतंय जरा नीट लक्षात ठेवा. जर छेदात 10 असेल, कोणती पण संख्या असेल आणि छेदात 10 असेल, इथे एकच नाही, इथे 2 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, तर काय होतंय तर 0 काय 1 आहे म्हणून एकच अंकानंतर दशांश चिन्ह. इथे जर आपण घेतला तर 2 शून्य आहेत म्हणून किती 0.0 आणि 2 म्हणजे दशांश चिन्हानंतर किती अंक पाहिजेत तर 2 पाहिजेत. इथे किती येणार आहे 3 शून्य आहेत म्हणून 0.00 आणि 5. इथे 3 शून्य आहेत तर दशांश चिन्हानंतर उजव्या बाजूला पण किती अंक पाहिजे 3, पण हा 5 आहे म्हणून शेवटी येणार आहे. तसंच इथे 6 घेतला तर किती येणार आहे तर 0.00 आणि किती 6 म्हणजे 4 शून्य आहेत तर दशांश चिन्हानंतर उजव्या बाजूला किती अंक पाहिजेत तर 6 पाहिजेत. तर त्याच पद्धतीने जर आपण 1/10 घेतला तर त्याचा किती होणार आहे 0.1 होणार आहे. म्हणजेच 0.1 आणि हा 9 म्हणजे 9.0 ह्यांची बेरीज केली तर किती होते 9.1. तर ह्याचे उत्तर काय असेल 9.1 आणि त्याचं वाचन कसं करतात तर 9.1 9 दशांश चिन्ह 9.1 असं ह्याचं काय करतात वाचन करतात. दुसरा प्रश्न काय दिलाय 9.1/100 दिलाय. तर ह्याच्या आपल्याला दशांश रूपात लिहायचं म्हणजे दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे. तर आत्ताच आपण बघितलं तर 9 दशांश येणार. आता किती आहेत अंशात 1 आहे आणि छेदात 2 शून्य आहेत म्हणून किती येणार आहे 0 आणि 1 म्हणजे 1/100चं दशांश रूप काय होतंय तर 0.01 का कारण की छेदात 2 अंक शून्य आहेत म्हणून उजव्या बाजूला किती अंक पाहिजेत म्हणजे 1 कुठे पाहिजे दुसऱ्या स्थानावर पाहिजे. म्हणजे उत्तर काय असेल 9.01. तर त्याचे वाचन कसं करणार आहेत 9 दशांश चिन्ह 0.1 ह्याचे वाचन कसं करणार आहेत आपण 0.1 असं ह्याचे वाचन करणार आहोत. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे 4.53/100. तर ह्याचं काय लिहायचं आहे दशांश रूपात लिहायचं आहे. तर इथे आता किती लिहिलेलं 53 किती आहे 100 आहे. तर त्याचा दशांश रूप काय होतंय 2 आहेत म्हणून ह्या 2 म्हणजे 2 अंक सोडून डाव्या बाजूला आपल्याला काय द्यायचं आहे दशांश चिन्ह म्हणजे 0 किती येणार आहे 53 कारण की छेदात 2 शून्य आहेत तर 2 अंक पाहिजे दशांश चिन्हानंतर उजव्या बाजूला म्हणून हा 0.53 आणि हा 4 म्हणजे 4.00 आपण घेऊ शकतो. तर किती 53 म्हणजेच 3 आणि 0 किती होतात 3 आणि 5 अधिक 0 केला तर 5 आणि दशांश चिन्हाखाली दशांश आणि किती 4 म्हणजे 4 किती होणार आहे 53 होणार आहे. तर याचे वाचन कसं करणार आहेत आपण 4 दशांश
चिन्ह कसं वाचन करणार आहे तर 5 आणि 3 असं ह्याचं आपण वाचन करणार. चौथा प्रश्न काय दिलेला आहे 78/100 म्हणजेच त्याचं दशांश अपूर्णांकात कसं होणार आहे तर आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे 0 किती होणार आहे 78. तर कसं हे 2 शून्य आहेत म्हणजेच इथून मोजायचं 1 आणि 2 आणि दशांश चिन्ह द्यायचं म्हणून जर असं होतं 1 आणि 2 छेदात 2 शून्य आहेत हे कधी असेल जेव्हा छेदात 10 100 त्याच्यानंतर 1000 10,000 अशाच वेळी आपण डायरेक्टली इथून मोजायचं 1 आणि 2 नंतर 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह द्यायचे म्हणजेच किती 0.78. तर वाचन कसं करतात 0.7 आणि 8 असं काय करतात वाचन करतात. पाचवा प्रश्न काय आलाय 5/100 आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे तर किती येत आहे 0.05 म्हणजे हा 5 आहे इथे छेदात 2 आहेत म्हणून 1 आणि 2 नंतर काय पाहिजे दशांश चिन्ह आणि येत आहे कसं तेही पाहिजे तर बघा तुम्ही किती 5ला आपल्याला 100ने काय करायचं आहे भागायचं आहे तर मला सांगा या 100ने 5ला भाग जाईल का तर नाही जाणार इथे 0 दिला म्हणून 0 देऊन आपल्याला दशांश चिन्ह घ्यावाच लागतो. आत्ता पण याला भाग जातोय का 100ने 50ला भाग जातो का तर नाही जात म्हणून अजून एक 0 घेतला इथे 0 घेतला म्हणून इथे आपल्याला 0 घ्यावाच लागेल आणि 100 5 500 म्हणून किती येते 0.05. तर ह्याचं वाचन कसं करणार आहे 0.0 चिन्ह 0 आणि 5 असं ह्याचं काय करणार आहेत आपण वाचन करणार आहोत. प्रश्न 6वा काय दिलेला आहे 5/10 आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचा आहे तर काय होतोय 0.5 असा होतोय छेदात एकच 0 आहे म्हणून एकच अंकानंतर डाव्या बाजूला दशांश चिन्ह दिलं आणि येतंय कसं तेही मागच्या याच्यात आपण 5व्या गणितात बघितलेलंच आहे तर किती 0.5 इतकं आहे तर वाचन कसं करणार आहेत 0.5 चिन्ह आणि किती 5 असं आपण ह्याचं वाचन करणार आहोत. प्रश्न 7वा काय दिलेला आहे 2/10 आपल्याला काय लिहायचे आहे दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे तर किती येतोय 0.2 इतकंच येते. बरीच उदाहरणं झाली तुम्हाला कसं करतात कसं येतंय ते मी समजवलंय. तर ह्याचं वाचन कसं करणार आहेत तर 0.2 चिन्ह 0.2 असं त्याचं आपण वाचन करणार. 8वा प्रश्न काय दिलेला आहे 20/100 असं दिलेलं आहे तर ह्याचं आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे तर ते कसं येईल तर आत्ताच बघितल्याप्रमाणे 0 घ्यायच्या 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य आहेत म्हणून किती येणार आहे 20 येणार आहे आणि ह्याचं वाचन कसं करणार आहे तर 0.2 चिन्ह किती 2 आणि 0 असं ह्याचं काय करतात वाचन करतात. आणि इथेच आपला उदाहरण संग्रह 37 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.